श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ. श्री पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते. हा पुण्याचा भाग होता. खाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्तभक्तास जेवू दिलेस, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे. तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफळ? ती स्त्री म्हणाली, थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटत तो कोणी आडवा येईल त्याला ती वाचवत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेला माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्ण पुण्याईने माधवास तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्णजन्मीच्या पापामुळे मरणस्तन्न अवस्थेत गेला होता. कालांतराने श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली. श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहतेच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रींच्या चरणी अनुग्रहाचे 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम 100 वर्ष जुने तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळाचा रस दिला आणि थोड्याच वेळाने पाणीही दिले. नागलोकाचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने पुरात पोचलो आणि श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्री वल्लभ आजानुभव आहेत. त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रांमध्ये जीवांचा प्रणित करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत आहे. मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीपाद श्री वल्लभांनी पुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण करता त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो.